आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपले सहकार्य देणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्श असल्याचे दैनिक लोकमतचे संपादक आणि विचारवंत संजय आवटे यांनी पनवेलमध्ये एका सन्मान सोहळ्यात व्यक्त केले। पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सन्मान कर्तृत्वाचा सोहळ्यात संपादक संजय आवटे आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले। सोहळ्यात रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री ऋतुजा बागवे, कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गुंजाळ तसेच पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले, जर शाळा चांगल्या नसतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार नाही। लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिक्षणासाठीचे कार्य महाराष्ट्रातील नेत्यांसाठी आदर्श आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळते आहे। यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी आहे। त्यांनी पत्रकारितेवर भाष्य करत वृत्तपत्र सर्वसामान्यांचा आवाज असावे, समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या केंद्रबिंदू असणे गरजेचे आहे असे सांगितले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले, वृत्तपत्रांनी सामाजिक उपक्रम राबवून प्रशासनाचे लक्ष समाजातील समस्या आणि गरजाकडे वेधावे। लोकसंख्या वाढीसोबत समस्या वाढत आहेत, त्याचे नियोजन आवश्यक आहे। कार्यक्रमात वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धा आणि पनवेल सौंदर्यवती रणवे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। विजेत्यांना मान्यवरांकडून रोख पारितोषिक आणि सन्मान दिला गेला। गणेश कोळी यांचं पनवेल टाइम्स हे तसं पाहायला गेलं तर पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय हृदयस्पर्शी सर्वांच्या जवळचं, सर्वांना हवं असं वाटणार हे साप्ताहिक आहे। काही तास त्यांनी दैनिकसुद्धा त्याचं केलं होतं। आणि गणेश कोळी हा साधा पत्रकार आहे, भारी पत्रकार नाही आणि तिकडं जाणार नाही, पण आवश्यक तिथं बरोबर जे व्हायला पाहिजे असं वाटतंय ना, तिथं ते बरोबर त्याला ज्यांना कोणाच्या ध्यानात आणून द्यायचं ते आणून देणारा असं पत्रकार आहे। त्याच्यामुळं उघडपणानं की कोणा तुटून पडणार नाही, हवं ते मात्र करून घ्यायला लागेल अशा प्रकारचं कामकाज तो त्याच्या वर्तमानात करत असतो। आणि त्याच्याशिवाय सामाजिक कामामध्ये ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्याचं चांगलं कौतुक करतो, ज्या गोष्टी आपल्याकडं व्हायला हव्यात त्या हळूहळूपणानं परंतु प्रत्येकाला सुचवतो। आणि काही ठिकाणी पत्रकारांच्या संघामध्ये सुद्धा तो आक्रमक सुद्धा असतो आणि तिथेही पत्रकारांच्या बरोबरीनं जे काय आता आमच्या पत्रकार संघामध्ये पनवेलमध्ये जवळजवळ 10 ते 12 पत्रकार संघ होते। म्हणजे पनवेलच्या सगळ्या पत्रकारांची एकी परवा मी पाहिली। शेवटला आता ह्या 8 दिवसामध्ये मात्र सगळे पत्रकार दिबा पाटलांचं नाव द्यावं हे सांगण्याकरता एकत्रित सर्वजण नाहीतर काय साधारणतः अशा पद्धतीचं काही दिसत नाही। आता आपलं लोकमत वर्तमानपत्र आहे, शिक्षकांचा सत्कार वगैरे आम्ही लोकमत आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळाची आपण तिथे घेतलेली आहे, म्हणजे काही गुणीजनांचा सत्कार अशी आपण घेतलेली आहे।
तर वर्तमानपत्राच्या वतीनं आपण अशी चांगली सामाजिक कामं झालेली असतात. आता तुम्ही पण चांगलं सांगितलं की जे चाललंय सगळंच वाईट नाही, सगळंच चांगलं आहे अशातला भाग नाही. ही सगळी जबाबदारी म्हणजे आपली सगळ्यांचीच आहे. पण वर्तमानपत्राचा वर्धापन दिन होत आहे, तर मला वाटते या वर्तमानपत्रानं जे चांगलं काम केलेलं आहे आणि जे पनवेलच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, अनेक प्रश्न त्यांनी इथे मांडलेत. महापालिका होत असताना खऱ्या अर्थानं आता तुम्ही भूमिका मांडली की तुम्ही सुद्धा ती भूमिका वाटली. काही लोकांना असं वाटतं की अरे कशाला हे आम्हाला टॅक्स कर वगैरे भरावं लागतात, वाढलेले असतात, ते महापालिका कशाला हवी, गाव होतं ते बरं होतं. पण घरात जाऊन मोटारसायकल जात नाही सर, मोटारसायकल गाडी तर राहिली बाजूला, मोटारसायकल जात नाही. आता महापालिका झाल्यानंतर FSI मिळालं, चांगले रस्ते झाले, ग्रामीण भागात सुद्धा पाहायला गेलं तर झाले. आता पाण्याची रड आहेच, त्याच्यावर आवाज पत्रकारांनी उठवायलाच पाहिजे आहे. कारण पाणी जर आहे की नाही, ज्या पत्रकाराबाहेर शिडको किंवा आणखीन काही सरकार असेल काय असेल तर त्याच्यापासून जास्त व्हायला पाहिजे. तर तशा दृष्टीने पाहायला गेलं लोकसंख्या अफाट वाढते. खरं पाहायला गेलं तर बाकी ठिकाणची लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण आणि ह्या मुंबईच्या जवळचा भाग आहे MMRD आपण म्हणतोय, तर तिथलं प्रमाण हे फार वेगळ्या प्रकारचं आहे. लोकसंख्या वाढते, एकाचे 2, 2चे 4 अशा पिढ्यान वाढत जाते. पण तर एक बिल्डिंग बांधली की ताबडतोब 150 फ्लॅट्स, 200 फ्लॅट्स, 300 फ्लॅट्स अशी मोठ्या प्रमाणात गावाच्या गाव एक बिल्डिंग म्हणजे एक आमचं खेडे गाव अशा प्रकारचं वाढत जातं. आणि त्याच्यावरती नियोजन जे असलं पाहिजे, मग ते महानगरपालिकेचं असेल, शिडकोचं असेल, सरकारचं असेल, तर ते त्या प्रमाणात व्हायला पाहिजेलं आहे. आणि ह्या गोष्टी पत्रकार म्हणून या लक्षात आणून देतात. ते मला वाटते पनवेल टाइम्स हा त्या मनानं चांगल्या प्रकारे काम करत असतो. आणि 17 वर्ष गणेश कोळीने हा पनवेल टाइम्स साप्ताहिक चालवलं. पहिलं त्याबद्दल गणेश तुला मनोपूर्ण अभिनंदन. कुठे गेलं अभिनंदन ऐकायला ते बसले नाही. तर 17 वर्ष साप्ताहिक चालवायचं सोपं नाही आजच्या काळात. जाहिराती मिळवायच्या, जाहिरातीचे पैसे वसूल करायचे, फार अवघडी गोष्टी आहेत सगळ्या. पण योगा असं आहे की 17 वर्ष साप्ताहिक चालवणारे गणेश कोळी यांच्या वर्धापन दिनाला 17 वर्ष रामफळ चालवणारे त्याचे मालक संपादक रामशेठ ठाकूर हे स्वतः उपस्थित आहेत. रामफळाला पण या वर्षी 17 वर्ष झाले. 2008 ते 12 आणि ते 5 किती आहे, 5 17 माझ्या घरी परवाद असेल तर 17 वर्ष बरोबर झाली. आणि रामफळ पहिल्यांदा सुरू केला आम्ही 17 जुलै 18 जुलै 2008. तिथे संजय आवटे ते पुण्याचे संपादक आहेत. मी आता माझ्या आयुष्यातील 35 वर्ष लोकमतमध्ये गेली. नागपूरला लोकमतला संपादक, जळगावला 35 वर्षाचं होतं लोकमतमध्ये घालवली. 12 वर्ष मराठात घालवली, 3 वर्ष प्रहारमध्ये घालवली, रामरावमध्ये घालवली, प्रहारमध्ये घालवली, एकमतमध्ये घालवली. शेवटी आता 86 वर्षे थकलोय, घरी बसलोय. पण घरी बसवत नाही, थोडं गणेशच्या आमंत्रण देऊन आलो. कारण पत्रकारावर घरी बसता येत नाही. जे तुम्हाला लिहिता येईल ते लिहित राहा, बोलत राहा आणि समाजासाठी काहीतरी करीत राहा. हा पत्रकारितेचा संदेश असं मी मानतो. मला पूर्णपणे खातं रामशेठ ठाकूर. मी तुम्हाला अगदी मुद्दाम सांगतो, नेत्यांचं कौतुक करणं हा माझा स्वभाव आहे. किंबहुना नेत्यांचे कौतुक संपादकांनी, पत्रकारांनी करू नये या मताचा मी आहे. अंकुश ठेवणं हेच पत्रकारांचं काम आहे. पण तरीही जे आहे तेही मानलं पाहिजे. मला तुमचं कायम कौतुक असं वाटतं. तुमचं दातृत्व आहे, पण दातृत्व कुठल्या ठिकाणी करावं याचा तुम्हाला सम्यक भान आहे. तुमच्यामुळे जर आदिवासी शाळा भरत असतील, तुमच्यामुळे जर आमचे आदिवासी पोरं शिकत असतील, तुमच्यामुळे आमच्या आदिवासी महिला येत असतील, तर असा नेता आम्हाला हवा आहे. असा नेता अत्यंत महत्वाचा आहे. उलट पक्षी मला असं वाटतं रामशेठ ठाकूरांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी घेतला तर महाराष्ट्रामध्ये चिंताच असणार नाही. 117 कोटी यांनी रयत शिक्षण संस्थेला दिले. बाकीच्यांच्या खोक्यांमध्ये बरेच पैसे असतात.
पण ते 50 कोटी कुठे गेले आम्हाला कळतच नाही. लक्षात घ्या, फिलॉन्थ्रॉफी, दातृत्व नावाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची. बघितलं का, युरोप अमेरिकेमध्ये सगळे उद्योजक दातृत्व करणारे देणारे, सगळे तुम्ही सगळी नावं बघा, सगळे महत्त्वाचे मोठमोठे उद्योजक हे दातृत्व. मी नेहमी सांगतो, पुण्य करायचं असेल तर दाते पंचांगामध्ये मुहूर्त बघू नका, दाते व्हा. सगळ्यांना नमस्कार. पुरस्कारार्थी जे पण आहेत त्यांनाही नमस्कार. इतक्या मान्यवरांच्या इन्स्पायरिंग भाषणानंतर मी बोलणं म्हणजे लहान मुली मोठा घास घेण्यासारखं. मी तसंही काही बोलणार नव्हतेच. पण या डिजिटल क्षेत्रात सुद्धा वृत्तपत्र इतक्या काळ पाय भक्कम राहून आहेत, त्यामुळे पनवेल टाइम्सचे खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही कलाकार लोक ना इतकंसं करतो आणि एवढं घेऊन जातो. तुम्ही सगळं इतकं करताय आणि तुम्हाला जी पोचपावती दिली पाहिजे ती तितक्या प्रमाणात मिळत नाही असं मला कायम वाटतं. आणि आवटे सरांचं भाषण खूप इन्स्पायरिंग होतं. आणि कलाकार म्हणून तर मी या सगळ्या गोष्टीत सक्रिय असते, पण एक भारतीय नागरिक म्हणून या सामाजिक गोष्टीत पण तितकंच सक्रिय असायला हवं मला ह्यापुढे. हे आज मी इथं घेऊन जाते, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि पनवेल टाइम्सचे खूप आभार की इतक्या मान्यवरांबरोबर मला बसण्याचा मान दिला. त्यामुळे थँक्यू सो मच.